नमस्कार, मी सदाशिव पवळ SPTV न्यूज मध्ये स्वागत करत आहे। हे प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्वतः सांगून या दिल्लीमध्ये पूर्ण महाराष्ट्र आज सगळा टोटल बंद झालेला आहे, तरी बी शासनाचे काही डोळे उघडत आहेत का नाही। इतके मोठे लेक्चर शिकलेले आहेत, एवढे मोठे शिकून त्यांचे सगळे पेपर फुटी झाल्यामुळे सगळे बर्बाद झालेले आहेत, तरी मीडियावाले सगळे लोक जाऊन स्वतः जंतर मंतर दिल्लीमध्ये जाऊन बसलेले आहेत। तरी मोठ्या प्रमाणामध्ये हे किती कसे झालेलं आहे, तरी ह्याच्याकडे शासनाचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही का, ह्याच्याकडे मुख्यमंत्र्याचं लक्ष नाही का, मोदी साहेबांचं लक्ष नाही। आता ते जे मंत्री आहे त्याला म्हणतात तर सगळ्या बरोबर नियमाप्रमाणे माझी तर अशी इच्छा आहे की त्याला सस्पेंड करावा, त्याच्याशिवाय पेपर फुटीचं मोठ्या प्रमाणात शिकलेले मुलं मुली आहेत, त्यांनी आता काय करायचं। इतक्या वर्ष झालं शिकतात, इतक्या वर्ष झाले यांच्या परीक्षांमध्ये आहेत, तरी सगळं ह्याच्याकडे लक्ष देऊन कुठल्याही प्रकारचं लाखोनी मुलं मुली असून कुठल्याही प्रकारचं त्यांचं लक्ष नाही। शासनाचं नुसतं त्यांच्यावरती गोळे फेकून फलानं करून विस्तानं करून त्याला जाण बुजून त्रास देत आहेत, तरी ह्याच्याकडे शासनाचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही। आणि लक्ष असून बी कुणीही त्याच्याकडे लक्ष द्यायला नाही, आणि इतर ह्याच्याकडे भरपूर लक्ष आहे। पेपर फुटीमुळं दिल्लीमध्ये जंतर मंतर मध्ये मोठ्या प्रमाणात लाखोनी मुलं मुली आहेत, पण त्यांच्या कुठल्याही प्रकारचं शासनाचं लक्ष नाही। फक्त त्या मंत्र्यावर कापड झाकायचं काम शासन करतंय का काय असं वाटतंय। आणि दुसरी गोष्ट, प्रकाश आंबेडकर साहेबांनी आज पूर्ण महाराष्ट्र बंद असे हाय दिलेले आहे, तरी महाराष्ट्रात चौपट टोटल बंद आहे। सध्या बीड सिटी मध्ये टोटल प्रकारचं बीड सिटी मध्ये टोटल बंद आहे, तरी ह्याच्याकडे लोकांचं कुठल्याही प्रकारचं लक्ष आहे। पण गरीबाच्या मुलांनी इतक्या दिवस हे करून शिक्षण करून सगळं मोठ्या प्रमाणात हे करून तरी शासनाने ह्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही। आणि जंतर मंतर मध्ये असल्या मुला मुलीचे फार मोठ्या प्रमाणात हाल दिसून येत आहे, तरी ह्याच्याकडे मोदी साहेबांनी लक्ष देणं गरजेचं काम आहे। तसेच आपले देशाचे सर्व नेत्यांनी ह्याच्याकडे लक्ष देऊन ते कोणता मंत्री आहे त्या मंत्र्याला सस्पेंड करायलाच पाहिजे अशी पब्लिकची इच्छा आहे, तरी ह्याच्याकडे कायदेशीर कारवाई करून त्याला सस्पेंड करायलाच पाहिजे। आणि हे आंबेडकर बाबासाहेबांनी न्याय दिलेला ते न्याय कुठं दिसत कसा नाही, त्याला उघड्यात आणून कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे। बाबासाहेबांनी एवढा मोठा न्याय दिला, जंतर मंतरला लाखोनी लोक बसलेले आहेत मुलं मुली, तरी त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचं लक्ष नाही शासनाचं। शासनाने लक्ष देणं हे गरजेचं काम आहे। आणि हे आंबेडकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे टोटल बीड जिल्हा टोटल बंद आहे। दिल्यामुळं प्रकाश आंबेडकर साहेबांनी टोटल जिल्ह्यामध्ये सांगून टोटल जिल्हे बंद केले आहे, महाराष्ट्र बंद आहे। 23 तारखेला 7/23/2026 पची सगळं बंद झालेलं आहे। तरी एवढी विनंती करतो मी मोदी साहेबांना, त्यांना लवकरात लवकर त्या मुलांकडे लक्ष देणं हे पंतप्रधानांचं आणि ह्यांचं लक्ष देण्याचं काम आहे। तरीच असेच आदेश देऊन कुठल्याही प्रकारच्या मुला मुली आहेत, त्यांचे कुठल्याही प्रकारचे प्रश्न आहेत, तरी कुणीही लक्ष देत नाही। ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं काम आहे। हे बीड सिटी मध्ये आज टोटल बंद होतं, पण नुसता बीड सिटीच बंद नाही करून टोटल महाराष्ट्र बंद असं सांगितलं तर प्रकाश साहेब आंबेडकर साहेबांनी, तसेच पूर्ण बंद आहे आजच्या जिल्ह्यात। आणि ह्याच्याकडे लक्ष देणं शासनाचं गरज आहे। एवढं बोलून जय भीम जय महाराष्ट्र।